तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 साईजचा ब्लाऊजचं फुल कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा जरूर करा। तर सर्वात पहिले इथे बघू शकता आपण इथे लावलेली आहे ब्लाऊजची पूर्ण उंची। तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करून जे काही असेल ते लावायचं ब्लाऊजची उंची। तर इथे आहे 13.5, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 पूर्ण उंची इथे लावून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं आहे शोल्डर। तर शोल्डर जे आहे ते इथे लावलेलं आहे मी 7 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच जे आहे ते मायनस करायचं। म्हणजे आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे त्याच्यामधून 2 इंच मायनस केल्याच्यानंतर आपल्याला प्रॉपर शोल्डर जे आहे ते मिळून जातं। तर इथे 5 इंचाचा शोल्डर मी इथे लावलेला आहे। म्हणजे आपल्याला जर गळा 9 इंचाचा घ्यायचा आहे, डीप गळा घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी इथे अशा प्रकारे मी शोल्डरचं माप लावलेलं आहे। म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही डीप गळ्यासाठी, अशा प्रकारे मी शोल्डरचं माप लावलेलं आहे। तर 2 इंच मायनस करून इथे 5 इंचावर इथे एक मार्क केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे 2 इंच किंवा 2.25 इंचाचा गळा। तर बघू शकता इथे अशा प्रकारे शोल्डरचं माप लावल्याच्या नंतर आपल्याला लावायचं आहे मुंढा। तर मुंढा लावलेला आहे मी इथे 5.5 इंचाचा। तर बघू शकता इथे 5.5 इंचावर सुद्धा आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे। तर अशा प्रकारे लाईन चॉकनी मार्क करून इथे 5.5 इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर लगेच लावायचा आहे तिथे आपल्याला छातीचा चौथा भाग। तर छाती आहे 34 इंच, त्याच्यासाठी इथे 8.5 लावलेला आहे आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे छातीचं आपलं माप जे आहे ते लावून झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे इथे कमरेचा चौथा भाग। तर कमर आहे याची 28 इंच, तर त्याचा लावलेला 7 इंच आणि त्याच्या बाहेर 1 इंच बॅकचे टोक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे आपले पूर्ण माप जे आहे ते इथे लावून झालेले आहे बॅकचं, म्हणजे फ्रंट बॅकचं। तर आपण डायरेक्ट तर बघू शकता इथे आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने इथे 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन जी आहे ती सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे। आता आपल्याला लावायचं आहे इथे गळा आणि त्यानंतर लावायचं आहे शोल्डर। इथे मुंड्यामध्ये 2 जे आहे ते 1.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याचे 2 आकार जे आहे ते आपले एक बाहेरचा आणि एक समोरचा, अशा प्रकारे जे आकार आहे ते सुद्धा इथे मार्क करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे हा जो बॅकचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आपण डायरेक्ट पूर्ण जे आहे ते कापडावरती कटिंग बघणार आहोत। डायरेक्ट कटोरी ब्लाऊजचं कापड पेपर कटिंग न करता डायरेक्ट कापडावरती कटिंग कशा प्रकारे करायची। तर बघू शकता इथे बॅकचा जो भाग आहे तो इथे आपला कट करून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं फ्रंट। तर जो आहे आपण कट केलेला तोच आपल्याला जशाच्या तसा ठेवायचा सर्वात पहिले आणि त्यानंतर आता आपल्याला समोरचा सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे। म्हणजे सर्वात पहिले जो आपण पाठीमागचा भाग आहे तो जशाच्या तसा आपल्याला सर्वात पहिले चॉकनी जो आहे तो इथे मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला फ्रंटची जी आहे ते साईड पीस, कटोरी, क्रॉसपट्टी हे भाग जे आहे ते आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे। त्यानंतर ते काही कशा प्रकारे ड्रॉ करणार आहे, पण किती इंच आपल्याला वाढवायचं आहे, कमी करायचं आहे, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप समोर पाहायला भेटणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल। तर इथे बघू शकता 2.25 इंचाचा जो गळा आहे तो इथे मी मार्क करून घेतलेला आहे 5च्या शोल्डरमध्ये आणि त्यानंतर इथे सर्वात पहिले आता आपल्याला आतमधल्या साईडचा जो मुंड्याचा आकार आहे तो लावून घ्यायचा आहे। तर आपल्याला प्रॉपर आकार द्यायचा व्यवस्थित, म्हणजे आपल्या मुंड्याचा जो आहे ते इथे प्लेट्स येऊ नये, चुडा होऊ नये, त्यासाठी आपल्याला जे आकार आहे ते व्यवस्थित द्यायचे असतात। आणि त्यानंतर खालच्या साईडने इथे क्रॉसपट्टी जी मार्क केलेली आहे तर पाहू शकता काही इकडनं 3 इंच आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंच अशा प्रकारे। त्यानंतर 1.5 इंचाची जी स्टिचिंग मार्जिन आहे ती सुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता इथे गळा उंची जी आहे ती 6.5 इंच लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2.25 इंचाचं खालून गळा रुंदी घेतलेली आहे आणि वरून 2.25 इंच आणि त्यानंतर कोपऱ्यामधून अशा प्रकारे 1/2 इंच मार्क करून आपल्याला गळ्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा आहे। आता इथे आपल्याला बघू शकता जो आपण मुंड्यामधून आकार लावलेला आहे आतमधल्या मुंड्याचा, तर तिथून आपल्याला 2.25 इंचावर एक मार्क करायचं आणि अशा प्रकारे तिरपी लाईन आखून घ्यायची आणि त्यानंतर हे जे 3 पॉईंट आहे ते आखून आपल्याला कटोरीचा शेप अशा प्रकारे व्यवस्थित द्यायचा आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं समोरच्या भागाचं सुद्धा मार्किंग करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कट करायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं सोप्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट कापडावरती कटिंग जे आहे ते मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे।
तर खूप सोप्या पद्धतीने अशा केल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो. पेपर कटिंग न करता डायरेक्ट कापडावरती कटिंग केली तर आपला वेळसुद्धा भरपूर वाचतो. तर बघू शकता इथे हा आहे समोरचा गळा, तो सुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला 2 पार्ट मिळणार आहे. एक आहे तर इथे क्रॉसपट्टी आहे, ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईड पीस. तर अशाच प्रकारे परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे झालेलं आहे, बॅकचं आणि फ्रंटचं. त्यानंतर आता आपल्याला लावायची बाही. तर बघू शकता बाहीची उंची जी आहे ती मी इथे 8 इंच घेतलेली आहे. 1 इंचाची खालच्या साईडनं मार्जिन लावलेली आहे आणि जिथे आपण मार्जिन लावलेली आहे तिथे लाईन आखून त्याच्यावर दंडघेराच्या निम्मे 5.5 इंच लावलेलं आहे आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन. त्यानंतर याच्यासाठी घेतलेली आहे बाहीची कॅप हाईट जी घेतली आहे मी 3 इंच. तर त्या कॅप हाईटवर अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करून तिथे दंडघेराच्या निम्मे 5.5 आणि त्यानंतर 1.5 इंच लुजिंग आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे माप लावून अशा प्रकारे एक बॉक्स तयार केलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बॉक्स तयार केल्याच्यानंतर इथे 2 लाईन आखून आपल्याला जो काही बाहीचा आकार आहे तो अशा प्रकारे बाहीचा आकार, आतमधला मुंडा आणि बाहेरचा अशा प्रकारे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही जी बाही आहे अगदी कमी पडत पण नाही. तर बाही जी आहे ती आपली परफेक्ट इथे कटिंग करून झालेली आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपलं डायरेक्ट कापडावरती ब्लाऊजचं कटिंग इथे करून दाखवलेले आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याचं स्टिचिंगसुद्धा पाहायचं आहे. हा आहे अस्तरचा ब्लाऊज. तर आपण अस्तर कट केलेला आहे आणि मेन फॅब्रिक काय मी तुम्हाला कशा प्रकारे कट करायचं ते काय दाखवलं नाही, कारण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मेन फॅब्रिक अस्तर ठेवून मेन फॅब्रिक कशा प्रकारे कट करायचं आणि जी कटोरी आहे ती सुद्धा कशा प्रकारे लहान कटोरीवरून मोठी कटोरी करायची, तर याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो लवकरच अपलोड होणार आहे ह्याच ब्लाऊजचा. तर तुम्ही नक्की बघा. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गळा कट करायचा आहे. तर मागच्या साईडनी जेवढा आपल्याला गळा घ्यायचा आहे रुंदीला उंचीला तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर बघा इथे 5.25चं मी शोल्डर टाकलेलं होतं, त्याच्यानुसार मी इथे 8.5 ते 8.45 म्हणजे 9चा गळा लावलेला आहे. गळा उंची म्हणजे आपला शोल्डरसुद्धा उतरणार नाही अशा प्रकारे. आणि त्यानंतर गोल गळा जो आहे तो इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर बघू शकता आता आपल्याला करायचं याचं फुल स्टिचिंग. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर आता बघू शकता इथे आपल्याला अशा प्रकारे सर्वात पहिले अस्तर जे आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक सर्वात पहिले सगळे जे भाग आहे समोरचे कटोरी, साईड पीस आणि क्रॉसपट्टी त्याला सर्वात पहिले आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि अस्तर जे आहे ते आपलं 5 नंबरच्या शिलाईने पटापट जोडून घ्यायचं, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते लवकर शिवून तयार होणार. याच्यासाठी 5 नंबरची शिलाई इथे आपण लावणार आहोत. आणि अस्तर जे आहे ते अगदी कडेने काटोकाट असे एक सूत जागा सोडून आपल्याला इथे अगदी कडेने शिलाई मारून अस्तर जे आहे ते सर्वात पहिले जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे काही थोडंसं अस्तरच्या बाहेर कापड आलेलं आहे ते कट करून घ्यायचं. आणि इथे दुसरी सुद्धा कटोरीला त्याचप्रमाणे आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं. सगळे भाग आहे जे काही आपले पार्ट आहे, साईड पीस, कटोरी, पाठीमागचा आणि बाही, याला सगळ्यात पहिले आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं असतं. जर तुम्हाला जोडायचं नसेल तर तुम्ही इथे जो फॅब्रिक मिळतो स्टोन वगैरे चिपकवायचा त्याने सुद्धा तुम्ही अस्तर जे आहे ते चिपकू शकता. तर बघू शकता कटोरीला अस्तर जोडल्याच्या नंतर जी काही क्रॉसपट्टी आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. सर्वात पहिले क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला वरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची. तर अशा प्रकारे बघू शकता. आणि त्यानंतर इथे वरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई द्यायची, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची म्हणजे क्रॉसपट्टीची ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येणार. ज्या ज्या भागाला आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, जसं की आपण क्रॉसपट्टीला देतो आणि साईड पीस कटोरी जोडल्याच्या नंतर तिथे सुद्धा वरच्या साईडने आपण दाब शिलाई द्यायची, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित दिसतं आणखी छान. त्यासाठी त्याचप्रमाणे इथे दुसरीसुद्धा आपली क्रॉसपट्टी शिवून तयार झालेली आहे. आणि त्यानंतर इथे साईड पीस आणि साईड पीसवर अस्तर आणि कटोरी अस्तर जोडताना नेहमी आपल्याला आमोरासमोर ठेवायचे दोन्ही पार्ट. आणि त्यानंतर आतमधल्या साईडने अस्तर जोडायचं, नाही तर आपलं कधी कधी एकाच साईडने अस्तर जोडलं जातं. हे होऊ नये यासाठी नेहमी अस्तर जोडताना आपल्याला साईड पीस जे आहे ते अशा प्रकारे आमोरासमोर ठेवायचे आणि त्यानंतर आतमधल्या साईडने त्याला अस्तर जोडून घ्यायचं. तर बघू शकता दुसऱ्यासुद्धा साईड पीसला अशाच प्रमाणे आपल्याला अगदी कडेने काठोकाठ अस्तर जोडून घ्यायचं आहे.
तर आता साईड पीस आणि कटोरी अस्तर जोडल्याच्या नंतर आपल्याला जे मेन आहे ते सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे साईड पीस आणि कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर अगदी आपल्याला जे कधी कधी आपलं होतं की साईड पीस आणि कटोरी जे आहे ते व्यवस्थित जोडल्या जात नाही किंवा वर खाली जोडल्या जातात, तर असं होऊ नये यासाठी आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते हातात व्यवस्थित पकडून जे आहे ते खालपासून आपल्याला म्हणजे खालून वरपर्यंत जी आहे ती कटोरी जोडत आणायची। त्यानंतर सिंगल शिलाई आणि त्यानंतर डबल शिलाई सुद्धा आपल्याला इथे मारून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे टक्स लावायचा आहे। तर टक्सची जी रुंदी आहे ती 1.5 इंच लावायची आणि उंची जी आहे ती 2.5 इंच, म्हणजे आपल्या कटोरीचा टक्स आहे जो आहे तो प्रॉपर व्यवस्थित बसतो आणि वरसुद्धा जात नाही आणि कटोरीला टोकसुद्धा येत नाही। यासाठी आपल्याला जो आपला टक्स आहे 2.5 इंचाचा आणि 1.5 इंचाचा तेवढाच आपल्याला इथे टक्स लावून घ्यायचा आहे। जर मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी 2.25 इंचाचा सुद्धा तुम्ही इथे टक्स लावू शकता। तर 34 मापाचा असल्यामुळे इथे मी 1.5 इंचाचा लावून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला आय पट्टी आणि हुक पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे। तर आय पट्टी आता बघू शकता, जी आडपट्टी आहे ती इथे वरच्या साईडने लावून आपल्याला बाहेर 1 इंच येईल अशा प्रमाणे आतमध्ये दुमडून बाहेर सोडायची आहे। तर सर्वात पहिले आता इथे एक फोल्ड करून घ्यायचं। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आणखी एक दुसरी फोल्ड करून घ्यायची आणि वरून इथे आपल्याला दाब शिलाई लावायची, म्हणजे आपली बाहेर येणार 1 इंचाची पट्टी जी बाहेर येणार अशा प्रमाणे इथे आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडने शिलाई लावून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो भाग आहे त्याला सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे साईड पीस आणि कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि ह्या भागाला सुद्धा आपल्याला जी हुक पट्टी आहे ती जोडून घ्यायची असते आणि हुक पट्टी ही बाहेरच्या साईडने जोडून आतमध्ये पलटून घ्यायची, फोल्ड करून घ्यायची आतमध्ये आणि वरून दाब शिलाई द्यायची आणि त्यानंतर इथे सुद्धा आपण इथे 1.5 इंचाचा रुंदीला आणि उंचीला 2.5 इंचाचा अशा प्रकारे जो टक्स आहे तो लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्याला जोडून घेतलेली आहे। जर तुम्हाला क्रॉसपट्टी जी शिलाई जी आहे ती अंडरग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्ही इथे शिलाई त्याचप्रमाणे क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घेते आणि क्रॉसपट्टी जोडण्याच्या 2 प्रकार आहे, तर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तर आता आपली इथे क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे। तर आता आपल्याला लावायचं इथे जी हुक पट्टी आहे ती। तर अशा प्रकारे हुक पट्टीची जी रुंदी आहे ती घेतलेली आहे 2 इंच आणि आतमध्ये पलटून अशा प्रकारे आपले दोन्ही भाग जे आहेत इथे शिवून झालेले आहे। तर बघू शकता फ्रंट पार्ट जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट असा शिवून झालेला आहे। तर आता आपल्याला बॅकचा जो आहे तो सुद्धा कशा प्रकारे शिवायचा, तर बघू शकता इथे अशा प्रकारे जो गळा कट केलेला आहे तो गळा जो आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे सर्वात पहिले। जर तुम्हाला गळ्याची पायपिंग करायची असेल तर तुम्ही गळ्याला नुसतं पायपिंगसाठी आपण आतमधल्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं आणि गळा जर तुम्हाला लेस लावायची नसेल किंवा काही पट्टी वगैरे लावायची नसेल तर आपल्याला गळ्याला शिलाई करून पलटून घ्यायचा। तर गळा सुद्धा आपला इथे जोडून झालेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी जी पट्टी आहे आपली तुरपाईची हातशिलाईची पट्टी ती सुद्धा इथे अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे दोन्ही भागाचे शोल्डर आहे समोरचा आणि पाठीमागचा, तर ते सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट अशी जोडून घ्यायची आहे। आणि बाही जोडताना आपल्याला लक्ष ठेवायचं की जो खोल भाग आहे तो समोरून घ्यायचा आणि उथळ भाग जो आहे तो मागच्या साईडने आला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाही जे आहे ते जोडून घ्यायचे आहे। तर इथे आपलं प्रॉपर शोल्डर जोडून झालेला आहे। तर बघू शकता आणि शोल्डर जोडल्याच्या नंतर जे आपलं अशा प्रकारे दोन्ही पार्ट ठेवायचे आणि त्यानंतर जी काही एक्स्ट्राचं कापड आलेलं असेल बाहेर ते कट करून घ्यायचं की जेणेकरून असं केल्यामुळे आपल्या मुंड्यामध्ये फुगा येणार नाही, चून येणार नाही आणि आपल्याला जी बाही आहे ती व्यवस्थित जोडल्या जाणार। तर बघू शकता इथे बाही जोडताना नेहमी जी आहे ती शोल्डरच्या मधून जोडायची आणि खोल भाग समोरच्या साईडनी आणि उथळ भाग मागच्या साईडने येईल अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही बाह्या जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट जोडून घ्यायच्या। तर इथे आपली एक बाही जी आहे ती जोडून झालेली आहे। त्याचप्रमाणे दुसरी सुद्धा आपल्याला अशाच प्रमाणे जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची फिटिंग। तर ब्लाऊजच्या फिटिंगसाठी
छातीचा चौथा, कमरेचा चौथा आणि दंडघेराचे निम्मे अशा प्रकारे माप लावून आपल्याला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची असते। तर पाहू शकता दुसरी बाहीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायची। तर आता आपल्याला लावायचे फायनलमध्ये ब्लाऊजची फिटिंग। तर इथे लावलेलं आहे मी 7 इंच म्हणजे कमर 28 आहे, तर छाती आहे 34, त्याचं लावलेलं आहे 8.5 इंच आणि इथे बाही आहे 5.5 म्हणजे 11ची, तर दंडघेर लावलेला आहे 5.5 इंच। आणि त्यानंतर हे 3 वरून आपल्याला जे 3 आपण मापे लावलेली त्याच्यावरून आपल्याला सरळ लाईन जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आणि फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्राच्या 2 शिलाई लावून घ्यायच्या आहे। तर त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे फिटिंग लावून घ्यायची आहे। छातीचा चौथा, कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेऱ्याचे निम्मे। तर अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते प्रॉपर फिटिंग परफेक्ट अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर सर्वात पहिले आता आपण इथे प्रॉपर तुम्हाला ब्लाऊज कशा प्रकारे शिवून झालेला आहे तर ब्लाऊजचा संपूर्ण व्हिडिओ तर बघू शकता आता याचा फायनल लुक ब्लाऊजचा अगदी परफेक्ट अशी कटोरी बाही आणि गळासुद्धा बघू शकता व्यवस्थित आपला परफेक्ट शिवून झालेला आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।